तर गुरु. मग व्यसन म्हणजे नेमकी काय? पण व्यसनाचा विचार करायचा जसं आपण पहिलं व्यासंग बघितला, तर त्यात अनुषंगाने व्यसन हे चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टींचं असतं. पण व्यसन म्हणजे काय थोडक्यात, की जी गोष्ट एका लिमिटच्या बाहेर आपण करतो. मग आजकालच्या तरुणांमध्ये बघायला गेलं तर आजकाल Instagram रील बघतात. जसं व्यासंगामध्ये खूप पुस्तकं बघतात, पुस्तकं वाचली जातात, त्यामुळे व्यक्ती घडत जातो. तसा रील बघून व्यक्ती बिघडत जातं. कारण दिवसाला 100 रील्स हा काय आपला पोटा नाहीये. त्याचबरोबर व्यसन हे जडतं. म्हणजे समजा स्मोकिंग असेल, ड्रिंकिंग असेल, ड्रग्ज असेल. काही लोकांना सेक्शुअल ॲक्टिव्हिटी डेली करण्याची इच्छा होते. ते सुद्धा एक व्यसनच आहे. मग त्याचबरोबर काही अशी लोकं असतात, की जे खूप विद्वान असतात. मग ते त्यांना खूप शिकायची इच्छा होते. मग ते 40 होतं, 50 होतं, 60 होतं, बऱ्याचशा डिग्री, बरेचसे शिक्षण घेतात आणि त्या शिक्षणाचा ना त्यांचे स्वतःच्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये इम्प्लिमेंटेशन करतात, ना सोशल लाईफमध्ये इम्प्लिमेंटेशन करतात. आणि असे लोकं खूप शिकल्यानंतर कालांतराने तुम्हाला वेडी झालेले पण सापडतात. मग व्यसन हे तरुणाईला लागेल जसं वाईट गोष्टींचं आहे, तसं चांगल्या लोकांना लागलेलं शैक्षणिक चांगल्या गोष्टींचं व्यसन पण घातक आहे. मग त्या अनुषंगाने आपण नेहमी व्यासंग जोपासावा, व्यसन जोपासू नये.